नमस्कार, मी मंगल. तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज आपण फ्रेश मँगो फालुदा आपण बनवणार आहोत. त्याकरता मी छान असे पिकलेले हे आंबे घेतलेले आहेत आणि छान वॉश करून घेतले. तर तुम्ही बघू शकता साहित्य. तर मी काजू बदाम घेतलेले आहे भरपूर प्रमाणात आणि आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, साखर घेतलेली आहेत, विलायची पूड घेतलेली आहेत. हे अशा प्रकारे आपण साहित्य घेतलेलं आहे. तुम्ही यामध्ये अजून काही ॲड करू शकता. फालुदा शेवया भेटतात, ते पण तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर मी साध्या आणि सिंपल पद्धतीने मँगो फालुदा बनवत आहे. तर त्याकरता आपण सर्वात अगोदर आंबे कट करून घेणार आहोत. तुम्ही असे छानसे कट करून घेतलेले आहे, जेणेकरून छानसे आपल्याला पीसेस मिळतात. तर असे सगळे आंबे मी कट करून घेतलेले आहेत आणि चमच्याच्या साहाय्याने ते छान इझी पीस निघतात. बघा किती सुंदर असे स्लाइस आपले कट होत आहेत, निघत आहेत. तर आपल्याला हे सर्व एका जारमध्ये काढून घ्यायचं आहे. हे पीसेस छान आपण एका जारमध्ये काढून घेऊया आणि वरून टाकण्यासाठी पण एक स्लाईड आपल्याला बाजूलाच काढून ठेवायची आहे. आणि आता बघा मी छानसं यामध्ये दूध ॲड करून छान पेस्ट करून घेणार आहे. घट्ट तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही ठेवू शकता. तर आता मी यामध्ये चवीनुसार साखर ॲड करत आहे. आंबे खूप गोड आहे, त्यामुळे साखरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि बारीक करण्यासाठी मी काजू बदामचे काप त्यामध्ये टाकत आहेत. तुम्ही केसरसुद्धा ॲड करू शकतात आणि विलायची पूड तुम्ही बारीक करतानाही यामध्ये मिक्स करताना टाकू शकता. मी नंतर ॲड केलेली आहे, कारण की ते पितांनी म्हणजे दाताखाली आलेली खूप छान पेस्ट असं छान लागतं. तर पेस्ट आपली तयार झालेली आहे. त्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे आता विलायची पूड टाकत आहे आणि छान मिक्स करून घेत आहे. तर तुम्ही अगोदरही बारीक करताना टाकू शकता किंवा माझ्यासारखं आताही टाकू शकता. तर मी ग्लासमध्ये आता छानसं ओतून घेत आहे. दूध तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही टाकू शकता, म्हणजे घट्ट तुम्हाला जसं आवडेल, थिक आवडत असेल, जसं मी आता थिक बनवलेलं आहे तसं तुम्ही फालुदा बनवू शकता. तर याकरता आता मी अर्धा ग्लास भरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण काजू बदाम ॲड करणार आहोत. आणि ते जे मी एक स्लाइस कापून ठेवलेली होती आंब्याची, त्यामध्ये आपण ते पीसेस ॲड करणार आहोत आणि नंतर परत त्याच्यामध्ये काजू बदाम टाकणार आहोत. आणि तुम्ही केसरसुद्धा ॲड करू शकता. अजून तुम्हाला जे साहित्य आवडत असेल तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. तर मी आता परत त्याच्यामध्ये जो उरलेला फालुदा आहे, मँगो फालुदा जो आहे, तो मी यामध्ये परत ॲड करणार आहे. म्हणजे हा ग्लास पूर्ण कच्चं भरून घेणार आहे, तुम्हाला कॅमेरा दिसत आहे तसा. तर आज परत वरून मी काजू बदाम ॲड केलेला आहे आणि खूप सुंदर असा फालुदा झालेला आहे. एका कपामध्येच म्हणजेच एका ग्लासमध्येच पोट गच्च भरून जातं आणि चवीला पण इतकं सुंदर झालेलं आहे. नक्की करून बघा. आंब्याचं सीझन संपायच्या अगोदर मँगो फालुदा नक्की बनवा. आणि आंबा हा फळाचा राजा आहे आणि तो कसाही खाल्ला तरी छानच लागतो. पण अशा पद्धतीने काहीतरी वेगळं करून खाल्ला तर अजूनच छान लागतो. कमेंट करून नक्की सांगा की कसा झाला तुमचा फालुदा. तर अशा पद्धतीने मी मँगो फालुदा बनवलेला आहे. कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि नवीन कोणी असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नवीन चॅनल आहे, तुमच्या सगळ्यांची सपोर्टची खूप गरज आहे. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की करून बघा. नेक्स्ट ब्लॉगला नक्की